घेऊ घेऊ. मी तर विचार करतो गिम्बल असतो तो छोटाला स्वस्त वेळेला असतात तर भेटला तर चांगली गोष्ट आहे ना भाई ते पण डेली. आता डेली चालू केले तर भाई लागणारच मला. सो ते जाऊ दे. एक सेकंड थांब थांब थांब. इंट्रो तर करू दे. ऐक ना वाजले किती? सांगतो मी एक गोष्ट. गाईज एक सेकंड थांबा. तू इंटरव्यू नंतर मार. तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं, तेरी ही आंखों में. काय नाही बाकी बँड राहिला कपडे बिपडे घेऊया. चला यायला कपडे बिपडे घेऊया. भाई सांगायचं तरी 2-3 लाख रुपये तरी आणले असते. विकत नाही घ्यायचंय तुला. भाई 2-3 लाख रुपये तर लागणार ना. म्हणजे इन शॉर्ट 2-3 हजार रुपये रे. लिंकिंग रोडला विकत नाही घ्यायचं. सीएसटीला जायचं का वडाळ्याला जायचं? सीएसटी पण ठरली तरी पण तेच होणार आहे. वडाळ्याला लेट येणार आहे. सीएसटी पहिले. सो गाईज गुड आफ्टरनून. आता गर्दी खूप आहे. आज आम्ही बसायला भेटणार नाही. आज आम्ही कुठे चाललोय? बँड्राला चाललोय. आज नेहमी साहेबांसोबत मी जातो. सॉरी नेहमी साहेब माझ्यासोबत जातात. आज साहेबांसोबत मी चाललोय. आज साहेब कुठे घेऊन चालले ते का मीटिंगसाठी घेऊन चाललेत. सो ओळख करून द्यायची आहे त्या लोकांसोबत. बाकी काय नाही. कोण आहेत? आहे प्रोडक्शन. हो. सो गाईज बॅक टू द न्यू जर्नी. आज जाऊया आपण मस्त. माईट बी पळायला लागेल. 2-4 झाले. 2-5 गाडी निघणार. सो गाईज आता जस्ट आम्ही आलोय वडाळ्याला. आणि वडाळ्याच्या इथून आता म्हणजे अजून ट्रेन लागली नाही आहे. गोरेगावला जायचं आहे आम्हाला. सो बघूया गोरेगाव ट्रेनची वाट बघूया. आता सगळ्या पनवेलच्या ट्रेन चालू आहेत आम्हाला सो गाईस आत्ताशी आमची ट्रेन लागणार आहे. आणि ट्रेन लागण्यासाठी आम्ही आता चाललो आहे. आज थोडा फिरता प्रवास आहे. सो आज सगळं एक्सप्लोअर करू. ॲज एक्सपेक्टेड टू वडाळापासून पनवेल तर आपण एक्सप्लोअर करतोच नेहमी. आज वडाळा एक्सप्लोअर करायचं आहे. ते पण फक्त स्टेशन हो. त्यात समजा अख्खा वडाळा सिटी एवढा नाही. खूप असा उजेड कमी होतो. सो एक सेकंड आपण वेट करूया. क्रॉसिंग पनवेल. बँड्रा क्रॉसिंग पनवेल. जे मला माहिती आहे ते ह्याला नाही माहिती. कॅमेरामॅन असून काय बोलणार. अच्छा ते जाऊ दे. अच्छा ते जाऊ दे. ट्रेन भेटली आहे. सो आता चाललो आहे बँड्राला. बँड्राची ट्रेन भेटली आहे. लास्ट स्टॉप आहे. बघू आता काय मीटिंग होते. सो गाईज झालेलं आहे म्हणजे आता आलेलो आहे आम्ही यायला बँड्राला आलेलो आहे. बँड्राला येऊन सुजल साहेबांची मीटिंग होती. म्हणजे ती मीटिंग आम्ही दाखवू नाही शकत काही फॉर सम पर्पज रिझन. सो ही मीटिंग झालेली आहे आमची. म्हणजे अपकमिंग व्हिडिओ असते त्याच्यासाठी असतो. म्हणजे काही एक असं बोलतात ना. बाय काशीत झाला ते आपण चुकीची गल्ली फक्त. मग गल्ली बरोबर आहे. मग गल्ली बरोबर आहे. ते दुकान इथे होतं आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शनला गेली आहे. चला म्हणजे तुटलं ते दुकान. चल भाई KFC जिंदाबाद. सो आता आम्ही खायला थांबलोय. भूक लागली. बघू आज अजून काहीतरी सरप्राईज आहेत. सो त्या आपण सरप्राईजला नक्की विजिट करणार आहोत. सो तोपर्यंत स्टे ट्यून. बघूया अजून आजचा डे कसा जाईल काय जाईल. सुजल तर गेला ऑर्डर आणायला खाली. तर ती ऑर्डर आणल्यावरती मग आम्ही खाऊन निघून जाऊ. सर्वात जास्त मेन गोष्ट की आम्ही जिकडे आलो आहे ही लोकेशन अशी आहे की भाई लोक तरसतात त्या लोकेशनला फक्त 2 नोव्हेंबरला भेटण्यासाठी. 2 नोव्हेंबरसाठी त्या लोकेशन येण्यासाठी लोक तरसतात. आणि हा रोड जो आता असा आहे तो त्या टायमिंगला फुल्ली पॅक असतो. रोड फुल्ली पॅक उभा राहिला. सो लेट्स सी. तुम्हाला मी दाखवतो का ते पण दाखव. अरे भाई प्रमोशन आहे मूवीची. मूवीचं प्रमोशन आहे ते. काय बोलतो. सो वेट अ मिनिट. कधी I will show you. हे तू कधी हे कुठे बघितलंस तू कॅमेरा घेऊन का बसला. मला समजत नाही. कोण? अरे इथे येतो ना कार्ट मध्ये. अरे त्यांची ती ही असेल रे प्री वेडिंगची काहीतरी काहीतरी असेल. प्री वेडिंग ह्याच्यात करणार आहे का? प्री वेडिंग म्हणजे भाई असताना
अच्छा ते सोड. सो गाईज वी आर ॲट मन्नत. आजपर्यंत फक्त ह्याच्यात बघितलं, आज रियालिटीमध्ये बघतोय. सो सुजल शेट इथे गाडी पण थांबून देतो. अजिबात परमिशनच नाही आहे थांबायला गाडी. गाडी काय तू काही तर रिक्षा पण नाही थांबू शकत. इकडे अलाउडच नाही आहे. म्हणलं तसं सो कसं वाटतंय? मला खूप चांगलं वाटतंय. मी एक दिवस ते ट्राय करीन का शाहरुख खानच्या बड्डे म्हणजे बड्डे दिवशी इथे गर्दीत उभा राहणार. 2 नोव्हेंबरला भाई ऑलमोस्ट जाम चेंगराचेंगरी असते, पण आम्ही लेजेंड आम्ही स्वतः ट्राय करणार आहोत. एकदा तरी ट्राय आणि करायला. हा आपला कितवा ब्लॉग असेल त्या दिवशीचा आय डोंट नो, पण त्याच दिवशीचा हा म्हणजे हे वर्ड्स मार्क करा. 2 नोव्हेंबरला आम्ही दोघं इथेच असणार आहोत. बस आम्ही दोघं इथे आणि SRK इथे असणार आमच्या ह्याच्या पाठी. बघू तडावेला गर्दी एवढी असणार आहे ना. पण आधी लवकर यायला लागेल भाई सकाळी. लवकर म्हणजे तू कितीही लवकर आलास तरी पण तुला इथे उभं राहायला जागा नाही भेटणार. म्हणजे त्याच्या रात्रीपासूनची गर्दी असणार आहे एवढी कारण तुला पहाटे किती वाजेपर्यंत यायला लागेल इथे उभं राहायला बघायला लागेल. असंच आहे. आता शाहरुख खान कधी येतो काय गॅरंटी नाही. त्याच्यावर टायमिंग फिक्स नसतो का दुपारी येईल संध्याकाळी येईल दिवसभर उभं राहायला लागेल. त्या वेळेला काही सिच्युएशन असू शकते का पोलिसांनी अलाउड केलं नाही केलं. हा जसं या मागच्या वर्षी 2024 मध्ये अलाउड नव्हतं केलं हा, होतं. पूर्ण ब्लॉक की केलं पूर्ण रस्ते ब्लॉक केले होते काही सम सिक्युरिटी पर्पजसाठी. सो असं पण आहे. यावर्षी तर बघू नशीब चांगला असेल तर बाईक. आणि ओके. मी बघू केवढी गर्दी असेल तर इथे येण्याचा कारण हा जो स्पॉटवर त्या स्पॉटवर मोस्टली त्या स्पॉटवर लोकांना जागा भेटत नाही, पण आम्ही अशा स्पॉटवर उभे आहोत की आम्ही बरोबर मन्नतच्या गेटच्या म्हणजे ऑलमोस्ट इथून आमच्या 1 सेकंदाचा एंट्रन्स असेल. हा डिस्टन्स आहे भाई, एवढा डिस्टन्सला आम्ही उभे आहोत भाई. म्हणजे तडाबीला आहे ना असे कॅमेरेज लावलेले असतात. पुढं हायफाय कॅमेरा लावलेले असतात मोठमोठे लेन्सेस लावून माणसं बसलेली असते ट्रायपॉडवरती सेट करून कॅमेरे का बाहेर आल्यावरती एक क्लिकसाठी थांबतात. एक click. असं करून पापाराजीच थांबलेले असतात. हा भाई त्यांच्या स्पेशली पिंक विला इन्स्टा हॉलिवूड हे सगळे थांबलेले असतात. सो गाईस बघू शकता तिकडे मन्नत. हे चल रे तू सरक ना, मन्नत दाखवतो मी. हाँ वो बड़ा गेट है, ये छोटा गेट है, सॉरी ये बैरिगेट्स है. इधर खड़ा रहता है ये जगह पर. होपफुली काम ऐसा करो कि तुम्हारे घर के बाहर लोग खड़े रहे. कोठा गर्दी करेगा साल्या. दुसरी शूट आहे. सो गाईज आता निघालो आम्ही मन्नत. बघितलं आम्ही जस्ट जेवढं आपण समोरून बघतो ना तेवढं म्हणजे असं एक भारी वाटतं ना बघायला. जस्ट समोरून बघण्यामध्ये जी भारी वाटतं ते असं फोटोज आणि याच्यामध्ये बघून चांगली नाही वाटत. सो खूप भारी वाटलं. म्हणजे आम्ही असं थोडा वेळ बस थांबलो इकडे बघितलं म्हणत आणि आता आम्ही चाललो आहे. अजून पण खूप काय काय आहे बघायचं आहे. सो बघायला चला बघायला जाऊया. आणि बॉटल अरे भाई होता है उसकी गाड़ी कितना गया, गाड़ी गया कितना. फायनली स्टेशनला आम्ही आलेलो आहे. खूप साहेब कुठच्या ट्रेनमधून बसून जाणार आहे. कुठच्या ट्रेनमध्ये यायचं? CSTच्या ट्रेनमध्ये बसून वडाळ्याला जायचं. वडाळ्यावरून अजून डायरेक्ट ट्रेन आहे पण गर्दी बघूया. भाई सटकला असता आता पाय एस्केलेटरवर. सो गाईज लेट्स गो फॉर द जर्नी. नाही सॉरी ट्रेनची जर्नी, ही तर फ्लाईटची जर्नी. ही इथेच लागली असते. बघ ही पण So- CSTलाच चालली. ही तिकडची CSTच आहे त्या साईडची, ती पण गेली वाटतं. सो गाईज दोन्ही CSTलाच आहे. तिसरी आता चुप आहे. लागली नाही. चुपे बंद कर ना आता बंद झालं कर. गाईज एक सेकंड चुपे. सॉरी मी मगापासून मीच बोलत बसलो. नाही असू दे काही विषय नाही. तू बोल मी बोल शेवटी आम्ही जी ह्या इंडस्ट्रीमध्ये या ब्लॉगिंग इंडस्ट्रीमध्ये आणणारा शेवटी हा एकच महान माणूस आहे. माझा काही संबंध नव्हता ना या गोष्टीसोबत. मला यारीच काय बोलतात ते मोटिवेट केला फोर्स केला का बाईक बनव वगैरे व्हिडिओ. हां तू ब्लॉग्स बनव, तुझ्याकडे कॉन्टेंट आहे. त्याच्याकडे कॉन्टेंट होते. यांनी केलं होते, हे अजून पण चांगलं आहे. आहेत पण ते अजूनही करतो.
आता हल्ली 3-4 हा दिवस माझ्यासोबत पुढे गेला कारण का हे जी कंटिन्यू डेव्हलप मी मध्येच सोडलं कारण का आळशी आहे. 3 वर्ष आली. खूप आळशी माणूस आहे मी सोडून टाकतो. म्हणजे माझ्याकडनं नाही झालं मी सोडून. आता मी परत सुरू केलं दिवाळीपासून परत मध्येच बंद परत परत बंद केला. थोडा टायमिंग साठी चालू हा. परत बंद केला. 3-4 व्हिडिओ टाकले परत बंद झाला. काय फायदा नाही. सो आता परत चालू केलंय मी. अरे आमचा बघा आमचा कॅफे पण आमचा नाही म्हणजे आमचा ओळखीचा कॅफे आहे हा बघा. ब्रिजे कॅफे हा बघा. हा कॅफे हा कॅफे आहे. इथे येऊन तुम्ही वडाळ्याला जो परफेक्ट जवळच आहे जास्त नाही आहे लांब. बस स्टॉप स्टेशन पासून खूप जवळ आहे. यासाठी मस्त कॉकटेल बिकटेल प्या ड्रिंक्स आपला हे पण Yes, शेक्स yes. वगैरे सुद्धा आहेत आणि वेफल सुद्धा आहेत ते पण घेऊ शकतात. ऑफर वगैरे पण असते कधी कधी. जवळ लांब तुम्ही या. गेला जरा लांब गेला. बस ऑफर Yes. वगैरे पण असते तुम्ही बघू शकता जरा ट्राय करू शकता. गाईज मी पनवेलला येत असतील. गाईज मी फर्स्ट ऑफ ऑल मी त्या कॅफेचे लिंक खाली डिमेन्शन करतो. हा इंस्टाग्राम तुम्ही खरंच जाऊन चेक करा. खूप मी चांगलं व्हिडिओ आहे. शूट्स वगैरे करतो त्यांच्या आणि खूप सही आहेत म्हणजे ते खूप हंबल आहेत आणि खूप चांगले आहेत. ते त्याची बोलण्या बिलणं खूप चांगलं आहे. मी ऑर्डर बिर्डर पण घेतात ते पार्टी बिटी ऑर्डर सुद्धा घेतात ऑल ओव्हर मुंबई त्या पार्टीच्या ऑर्डर्स घेतात. सो तुम्ही जाऊ शकता. मला एक Yes. समजत नाही मी माझ्या ब्लॉग मध्ये बोलत नाही कधी एवढं तुझ्या ब्लॉग मध्ये एवढं कसं मी बोलतोय तेच यार? बोलतोय, मी मला तेच समजत बोलतोय. नाही. मी Seriously तेच तुम्हाला बोलतोय. सांगतो, माझे ब्लॉग बघणार ना का माझ्या ब्लॉग मध्ये मी खूप कमी बोलतो आणि बोलतो तर काय बोलतो मला समजत नाही आणि Mostly- मी अशी टाकून देतो. Mostly- आणि ह्याच्या ब्लॉग मध्ये मी खूप बोलतो पण काय बोलतो मला समजत नाही कसं बोलणं येतं. तेच इश्यू होतो की मोस्टली आपण दुसऱ्याच्या ब्लॉग मध्ये चांगले बोलतो. हो. आपल्या स्वतःच्या ब्लॉग मध्ये आपण कमी असतो. हो तेच तर माझा हात बेकार दुखतोय यार. तरी पण मी ब्लॉग कॉन्टेंट शूट करतोय. Guys, फक्त पण तुमच्या मला बघ ह्याचा ब्लॉगचा जेव्हा कंटेंट असेल तेव्हा हा स्वतः शूट करत असेल तेव्हा तुम्ही बघू शकतात का ह्याचं जे व्हिडिओ किंवा ह्याचे जे बोलण्याचे जेव्हा कट लागण्याचे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतात असं सीन. हां हे सांगायची काय गरज होती. हा मग असतं आहे ते ह्याच्यात लोकांना समजतंय. हा बघ मान्य करतो जेव्हा हा ह्याच्या कॉन्टेंट बनवत असेल तर नीट पद्धतीत बनवलं जात नाही ह्याच्याकडनं. हा पण हे करतो बरोबर ना जात नाही ना म्हणजे प्रॉपर बनवलं जात नाही ह्याच्याकडनं कॉन्टेंट. तसंच माझ्या चॅनलला गेलं ना तर कॉन्टेंट बनवता नाही. मी ह्याच्या चॅनलवरती आलो तर चांगला कॉन्टेंट जातो. हा माझ्या चॅनलवरती आला तर माझं कॉन्टेंट चांगलं जातं म्हणजे हा परफेक्ट बोलतो नाही माझ्या ह्याच्यात असं सीन. सो आलेलं आहे ह्याचं घर जवळ आलेलं आहे तर असं बरोबर नाही. ह्याच्या ब्लॉगमध्ये मी आजचा एंड ऑफ द डे आजचा ब्लॉग इथेच संपवूया. भेटूया उद्याच्या ब्लॉगसाठी. तोपर्यंत हे मी पण बोलणार. Like- लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला आणि ह्याच्या चॅनलला सुद्धा. त्याच्या चॅनलची पण लिंक मी तुम्हाला देतो. खाली त्याला विजिट करा. तुम्हाला Instagram- कॉन्टेंट मी असं काय फोर्स नाही करत आहे. इंस्टाग्रामवरती चांगला कॉन्टेंट आहे माझ्याकडे. माझ्या इंस्टाग्रामला पण follow. चॅनल माझं आहे. हा पण इंस्टाग्राम पण मला दे ना. बोलू दे ना. मी बोलतोय ना. त्याचा इंस्टाग्राम टेलिग्राम बायोडाटा सगळं टाकतो मी खाली. तुम्ही जाऊन चेक करा. कोण असेल तर फोर्स सांगा नाहीये. तुम्हाला कॉन्टेंट आवडलं तर 100% जाऊन व्हिजिट करा. ना आवडलं तर जाऊ दे मरे तिकडे. आराम. आवडेल असं कॉन्फिडन्स आहे. सो एंड ऑफ द डे ब्लॉग आजचा ब्लॉग इथे संपूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत बाय बाय.